कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चेक आहे यामध्ये इतकी अमाऊंट आहे ना, आयुष्यभर कितीही राबलास तरी इतके पैसे कमवू नाही शकणार तू। काय सांगतो ते नीट ऐक। इथून जवळच पुणे स्टेशन आहे, ट्रेनने जायचं ट्रेनने जा, विमानानं जायचं विमानानं जा, कसाही जा। पण आता परत आपली भेट होणार नाही, दिसायचंच नाही, कायमचं गायब। नवीन आयुष्याची सुरुवात करायची। जा, शुभेच्छा तुला। आणि त्या अस्मीचं काय? मॅडम हट्टाला पेटली आहे, तिला खरं तर रात्रीच गायब केली असती, पण म्हणलं जाऊ दे। कधी कधी सावध असताना त्यालाही बेसावध ठेवायचं। मी त्याला असं वाटत राहतं वाघाचं पोट भरलेलं आहे, वाघ काय आता झडप घालणार नाही, असा विचार करेपर्यंत फाडून टाकायचं। तिची पण वेळ येईलच। माझीच नजर लागायची नाही तर तुला। सारंग, आता लेकांना आईपासून थोडं अंतर राखून राहायला हवं। म्हणतात ना, लग्नानंतर मुलगा आईला जरासा परकाच होतो। नाही, काहीच गरज नाही अंतर वगैरे ठेवायची। इतर मुलं होत असतील परकी, माझं सारंग नाही होणार। आणि माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे, तो नाही बदलणार, है ना? बाबा, पाया पडतो। सुखी राहा, आनंदी राहा, सुखानं संसार कर। आता बघ तू, सगळं छान होईल। छान दिसतंय हा। Everything is happening as per my plan.
जर या घराला मी मूल देऊ शकत नसेन तर या घरात इतर सुनांनाही मूल होऊ देणार नाही. आणि याची योग्य ती काळजी मी आधीच घेतली. ऐश्वर्या, अर्धा तास झाला मी रेडी होऊन. तुला किती वेळ लागणार आहे अजून? मुलींना वेळ लागतो आणि आजचं फंक्शन फक्त फंक्शन नाहीये. इट्स अ बिझनेस अपॉर्च्युनिटी फॉर मी. किती बिझनेसमॅन भेटतील मला, सो आय हॅव टू लुक गुड अँड प्रेझेंटेबल. कम ऑन. बिझनेस अपॉर्च्युनिटी? माझ्या भावाचं लग्न आहे. काय आहे लग्न, बरोबर, पण ते लग्न नसून लग्नाचं फंक्शन आहे असं म्हणणं योग्य नाहीये का? माझा फोन देशील प्लीज? अस्मीचा फोन आहे. थँक्यू. येस अस्मी. ऐश्वर्या मॅम, मला खूप टेन्शन आलंय. डोंट वरी ॲट ऑल. सगळी तयारी झाली आहे. तू ये सावकाश आणि छान नटून ये. ओके, बाय. ऐश्वर्या, अस्मीची आणि तुझी फ्रेंडशिप जरा जास्तच वाढली आहे, असं नाही का वाटत? वाढलीये. ती आपल्या बिझनेसचा भाग होणार आहे आणि बिझनेस पार्टनर सोबत रिलेशनशिप चांगलंच असलं पाहिजे, हो ना? मी आलेच. दादा बाहेर पडतो. खूप गोड दिसतोस. थँक्यू. अरे पण तुझा फेटा कुठे आहे? वहिनी, भरपूर तयारी झालेली आहे, थोडीशी बाकी आहे, ती होईल तिकडे गेल्यावर. तू पण खूप सुंदर दिसते सोनी. थँक्यू. गोड दिसतोस. चला देवासमोर देवा लावूया. मॉम, ते आता दिवा का लावायचा आहे? अरे दिवा अंधार दूर करतो आणि त्याचंच हे प्रतीक असतं. हे बघ, सगळ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, सगळ्यांचं मंगल व्हावं, यासाठीच तर ही प्रथा असते ना. चल जाऊया. अरे देवा, हा दिवा का फडफडतोय? शुभ कार्य व्यवस्थित पार पडेल ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.